नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वागत करत आहे तुमचे माझ्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. आज तुम्हाला मी छोले भटुरेची रेसिपी दाखवणार आहे. त्या अगोदर सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप मनापासून शुभकामना, शुभेच्छा. सर्वांचं स्वागत आहे माझ्या नव्या चॅनलमध्ये, नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. आज आपण छोले भटुरे आणि छोले भटुरेची रेसिपी बघणार आहोत. तर चला माझ्यासोबत तुम्ही पण रेसिपी मी कशी बनवते ते पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की कमेंट करा, लाईक करा. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम रात्री भिजत घातलेले छोले चांगले स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घेतलं आणि त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ आणि कलर येण्यासाठी आवळा पण मी थोडासा टाकला आहे. आणि अजून एक धाबा स्टाईल नाहीतर स्ट्रीट सारखी छोले बनवण्यासाठी त्यामध्ये चहा पावडर, दालचिनी, 4-5 काळी मिरी आणि 2-3 लवंग टाकलेले आहेत. मी ते स्ट्रेनर मध्ये घातलं आणि कुकरमध्ये टाकून दिलं. जर तुमच्याकडे स्ट्रेनर नसेल तर तुम्ही एका छोटीशी पोटली बनवून त्यामध्ये चहा पावडर, काळी मिरी, लवंग, दालचिनी घालू शकता आणि ते कुकरमध्ये टाकून त्याला चांगल्या 4-5 शिट्ट्या करून घेतल्या. त्यामुळे कुकरमध्ये टाकल्यामुळे त्याला छान अगदी मस्त कलर येतो. आता आपण भटुऱ्याची तयारी करूया. भटुऱ्यासाठी पहिल्यांदा मैदा चांगला चाळणीने चाळून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर टाकणार आहे. मी रवा टाकला, रव्याचं मी स्किप झाला माझ्याकडून. 1 चमचा बेकिंग पावडर टाकू आणि त्यानंतर थोडंसं बेकिंग पावडर पण चाळून घ्यायची आणि त्यानंतर थोडंसं मीठ, आपण चवीपुरतं मीठ भटुऱ्यांमध्ये टाकूया आणि दही 2 चमचे दही आहे, दही पण घालून चांगलं पीठ एकजीव करून छानपैकी पाणी थोडंसं कोमट घालून मळून घेऊया. मळल्यावर छान थोडंसं ते पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं, म्हणजे छान भटुऱ्याचं पीठ तयार होतं. आता मसाल्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मगजमुळे थोडासा थिकनेस येतो छोल्यांना आणि चव पण खूप छान लागते. तुम्ही एकदा जरूर करून बघा. त्या बदली आपण काजू पण घालू शकतो. आता मसाल्यांमध्ये काळं तिखट, मालवणी मसाला, लाल काश्मीरी मिरची पावडर, हळद, हिंग, मीठ, कस्तुरी मेथी, राई आणि जिरं आणि धनिया पावडर हे आपलं मसाल्यासाठी लागणारे साहित्य आहे. आता सर्वप्रथम आपण काय करूया, कढईमध्ये जे काय मसाले आपण कच्चे काढलेले आहेत, टोमॅटो, कांदा वगैरे, ते सर्व चांगलं भाजून घेऊया. त्यामुळे त्याचा कच्चटपणा जातो आणि छोल्याला खूप छान अशी मस्त चव येते. त्यासाठी मी सर्वप्रथम हे सर्व चांगलं खरपूस असं भाजून घेणार आणि भाजून झाल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेणार. मग आता मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेलामध्ये थोडासा तेजपत्ता, जिरा, राई हे सर्व टाकून चांगलं फोडणीला कढीपत्ता टाकून चांगली परतवून घेत आहे. त्यानंतर त्यामध्ये जे वाटून ठेवलेला मसाला आहे तो घालणार. कोथिंबीर पण आपण जरी त्या फोडणीमध्ये टाकल्याने खूप छान मस्त चव येते, बघा तुम्ही करून. आणि जो मसाला मी बारीक केलेला आहे तो त्यामध्ये टाकून घेणार. आता ही काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे मी. त्यानंतर आपला मालवणी मसाला जेवढा लागेल तुम्हाला तिखट जसं आवडेल तसं, आणि त्यानंतर मी कोल्हापुरी मसाला काळं तिखट टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि थोडीशी हळद आणि हिंग आणि हे सर्व मसाले चांगले परतून घ्यावे आणि मसाले जळू नये यासाठी त्यामध्ये मी थोडंसं नंतर पाणी टाकणार. ही धनिया पावडर टाकली. आता मी मीठ टाकून घेते थोडंसं चवीपुरतं, कारण छोल्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. आणि त्यानंतर हे मसाले करपू नये म्हणून मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि सर्व मसाले चांगले एकजीव करून घेते आणि थोडं झाकण लावून तेल सुटेपर्यंत थोडं ठेवून द्यायचं. आता छोले पण चांगले उकळलेले आहेत, बघा किती छान कलर आलेला आहे, काळा कलर.
अगदी आपण धाब्यावरती मिळतात किंवा स्ट्रीटवर छोले भटुरे मिळतात त्यासारखा मस्तपैकी छान कलर आलेला आहे ह्याला. बघा किती छान दिसतोय काळा कलर. आणि मेन म्हणजे आपण रुमालामध्ये नाहीतर ते स्ट्रेनरमध्ये टाकल्यामुळे मसाले पण आपल्याला काढायला इझी पडतात. त्यामुळे असं करून टाकायचं. आणि दुसरी एक टीप म्हणजे छोल्याला चांगला घट्टपणा येण्यासाठी आपण त्यामधले थोडेसे छोले घेऊन मिक्सरला बारीक वाटून नंतर छोल्याच्या भाजीमध्ये टाकून त्याला चांगला थिकनेसपणा येतो. आता हे माझा मसाल्याला पण छानपैकी तेल सुटलेलं आहे. आता हे सर्व मसाले चांगले एकजीव परत करून घेणार आणि हे मसाले मी छोल्याच्या कुकरमध्ये ते मसाले सर्व परतून घेतलेले मसाले टाकून घेणार आणि त्याला छान एकजीव करून मिक्स करून घेणार. आणि जे आपण वाटलेले छोले आहेत ते पण त्याच्यामध्ये घातल्यामुळे चांगला थिकनेस येतो छोल्याला आणि छोले खूप छान आणि मस्त लागतात. नाही तर पाणी पाणी आणि असं छोले वेगळे असं होत नाही. त्यामुळे एकजीव होतात आणि चांगला त्याला घट्टपणा येतो. त्यामुळे थोडेसे छोले आपण वाटून घातल्यामुळे खूप छान येतो. आणि आपण मगज टाकले, मगजमुळे सुद्धा थिकनेस येतो. मगजच्या बदली काजू पण तुम्ही टाकू शकता. छोले एवढे खूप छान आणि टेस्टी झाले. तेजपत्ता तुम्हाला नको असेल तर तुम्ही तो काढून टाकू शकता. मी तो काढून टाकला तेजपत्ता. आणि बघा छोले किती छान आणि मस्त उकळलेले आहेत. नंतर लास्टला मी छोले थोडेसे उकळून झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर मी त्यामध्ये कस्तुरी मेथी नंतर टाकणार आहे. आता मी भटुऱ्यांची पण तयारी केलेली आहे. बघा भटुरे किती छान आणि मस्त खूप छान झाले होते, सुंदर. भटुरे पण एवढे छान फुगले होते आणि पीठ खूप छान आलं होतं. मळून ठेवलं होतं एक अर्धा तास, त्यामुळे पीठ मस्त आलं होतं. आणि भटुऱ्यांचं बघा किती फुगलेले चांगले टम्म, अगदी जसे धाब्यावर मिळतात, जसे स्ट्रीट फूडवर आपल्याला मिळतात तसे भटुरे एकदम छानपैकी टम्म फुगले होते. आणि हे भटुरे सकाळी बनवलेले संध्याकाळपर्यंत छानपैकी मऊ राहतात, ते कडक होत नाहीत. आणि दही घातल्यामुळे आणि थोडासा बेकिंग सोडा, रवा घातल्यामुळे ते खूप छान आणि मस्त होतात. बघा खूप सुंदर असे छान भटुरे माझे तयार झाले. छोल्यांचा एकदम सुगंध दरवळत आहे आणि भटुरे पण छान तयार झालेले आहेत. बघा किती सुंदर दिसतात आणि छोल्यांना इतका सुंदर कलर आलेला आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये मी कस्तुरी मेथी बारीक हातावर चोळून ती टाकलेली आहे, त्यामुळे छान एकदम सुगंध येतो सुंदर. आता मी सर्व करते छोले आणि भटुरे. इतके सुंदर आणि टेस्टी छोले भटुरे झालेले होते ना, तुम्ही जरूर करून बघा. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. इतका सुंदर कलर पण त्याला आलेला आहे. स्ट्रीट फूड किंवा धाबा स्टाईल म्हणा, तुम्ही छोले जरूर ट्राय करा. खूप सुंदर आणि मस्त झाले होते छोले, एकदम अप्रतिम. तुम्ही पण जरूर ट्राय करा. आणि सर्वांना धन्यवाद. काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.